नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। एक मोठी घडामोड आहे। विना अनुदानित शाळांना वाढीव 20% वेतन अनुदान मंजूर करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे। महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन राज्यातील टप्पा अनुदानित शाळांना वाढीव 20% वेतन अनुदान तातडीने मंजूर करण्याची मागणी केलेली आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर पत्र या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आज दिनांक 7/7/2026 रोजी टप्पा अनुदान शाळांना वाढीव 20% वेतन अनुदान मंजूर करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कशा पद्धतीने देण्यात आलेला आहे तेच या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, तुमच्या समोर हा पत्र आहे। विना अनुदानित शाळांना वाढीव 20% वेतन अनुदान मंजूर करण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे। आमदार विक्रम वसंतराव काळे, छत्रपती संभाजीनगर विभाग शिक्षक मतदारसंघ, पंचायत राज समिती सदस्य, प्रांत अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ। दिनांक आहे 7/7/2026। आजची महत्त्वपूर्ण अपडेट आहे। जास्तीत जास्त महाराष्ट्रातील शिक्षक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे। माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई। सस्नेह नमस्कार। विषय आहे टप्पा अनुदान शाळांना वाढीव 20% वेतन अनुदान मंजूर करण्याबाबत। संदर्भ: महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदान कृती समिती व शिक्षक समन्वय संघाचे आझाद मैदानावर भर पावसात सुरू असलेले आंदोलन। बघा अपडेट काय सांगतोय। महोदय, उपरोक्त विषयान्वये कळवण्यात येते की राज्यातील कायम विना अनुदान शाळांचा कायम शब्द वगळून त्या शाळांना टप्प्याटप्प्याने वेतन अनुदान देण्याचा निर्णय आपल्याच सरकारने घेतलेला आहे। मग आता या शाळा 20%, 40%, 60% व 80% वर आलेल्या आहेत। त्यांना वाढीव 20% वेतन अनुदान टप्पा मंजूर करावा यासाठी आझाद मैदानावर भर पावसात राज्यातील हजारो शिक्षक कर्मचारी धरणे आंदोलन करीत आहेत। तरी आपल्या दालनात माननीय शिक्षण मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांसह बैठक आयोजित करून उपरोक्त प्रश्न मार्गी लावावा ही या ठिकाणी नम्र विनंती। आपले स्नेहांकित आमदार विक्रम वसंतराव काळे। पाहू शकता या ठिकाणी आमदार जयंत आसगावकर, आमदार धीरज लिगाडे, आमदार सुधाकर अडवाले व तसेच या ठिकाणी किती जणांचं सही या ठिकाणी आहे। आमदार किरण सरनाईक यांची सही आहे, तसेच आमदार अरुण लाड यांची देखील या पत्रावरती सही आहे। पाहू शकता जास्तीत जास्त हा महत्त्वपूर्ण अपडेट आहे। जसं की विना अनुदानित शाळांना वाढीव 20% वेतन अनुदान मंजूर करण्याची मागणी पुन्हा एकदा राज्यामध्ये जोर धरत आहे। महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन राज्यातील टप्पा अनुदानित शाळांना वाढीव 20% वेतन हे अनुदान तातडीने मंजूर करण्याची मागणी केली आहे। या मागणीला महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदान कृती समिती शिक्षक समन्वय संघाच्या आझाद मैदानावरील आंदोलनाची ही पार्श्वभूमी आहे। हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत असून शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी देखील अपेक्षा व्यक्त होतो आहे। मुख्य मागण्या: खरं तर टप्पा अनुदानित शाळांना वाढीव 20% वेतन अनुदान मंजूर करावे, शिक्षण मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक आयोजित करावी आणि शिक्षक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा। शिक्षकांच्या न्याय मागण्याबाबत शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा हीच या ठिकाणी अपेक्षा आहे। बघा, जास्तीत जास्त या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच महत्त्वपूर्ण नाविन्यपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच प्रकारच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।